नसतो, स्वीकारित नसतो, म्हणून हे प्रेत योनीत फिरत असते। तसे जिवंत जर माणसं दुसऱ्याची प्रसिद्धी खपत नसताना समाधान मानित नसतील तर प्रेताच्या योनीत जायच्या अगोदरच हे प्रेताच्या योनीत आहेत हे अतृप्त आत्मे म्हणायचं। अतृप्ते बापदाद्यानं याला आशीर्वाद ठेवला नाही। स्वामी रामांची ख्याती फार मोठी होती, जिकडं तिकडं प्रसिद्धी होती। शंकराचार्य होते ते, सामान्य व्यक्ती नाही। त्या पंडितानं सांगितलं, स्वामी ते क्रोधी बाबाईन ते दगड हाणतोय। बर, आणि ऐका स्वामी, त्यानं आंघोळ केलेली आम्ही पाहिलीच नाही। हे असे हीच किनारे, हे हीच किनारे। मला सांगा, ज्याच्या भेटी करता शंकराचार्य अपेक्षा करतात ते आंघोळ करीत नसेल का? जिला पिठलं नीट येत नाही का, ती दुसऱ्याच्या बासुंदीला नाव ठेवती। कशी बासुंदी पातळच झालती, तुला पिठलं येईन मंजुळा, तुला गौऱ्या नीट लावता येत नाही, दुसऱ्याच्या धिरड्याला नाव ठेवली। हे नेमका नसतो, स्वीकारित नसतो, म्हणून हे प्रेत योनीत फिरत असते। तसे जिवंत जर माणसं दुसऱ्याची प्रसिद्धी खपत नसताना समाधान मानित नसतील तर प्रेताच्या योनीत जायच्या अगोदरच हे प्रेताच्या योनीत आहेत हे अतृप्त आत्मे म्हणायचं। अतृप्ते बापदाद्यानं याला आशीर्वाद ठेवला नाही। असे अतृप्त आत्मे आहेत। काही माणसं विघ्न संतोषी, मी आमक्याचं कीर्तन पाळलं, काय भेटन भरत बुवा त्याला कीर्तन पाळल्यावर, चांगलं केल्यावर चांगलं होईन। एक जण म्हणला, नाही नाही, त्याच्या चालीत मी आडवच वाजितो। आडवा चाटू कुठला? एक जण म्हणला, मी असा गातो की पकवाद्याला समज गवसू देत नाही। वारे समाताईचा सम्या, कशाला भजनात आला? मूर्खपणाचं टोके महाराज। इथं जहागिरी नाही दाखवायची, हो जहागिरी तिकडे दाखवायची। जन्म झाला तर काहीच नव्हतं, आता बंगल्यात राहिलो, ही जहागिरी दाखवायची। एक टायमाची भाकरी नव्हती, आता किलोक्स सोनं घरात ठेवलो। नाही पाहिलं म्हणून नाही म्हणाल, मला खाती की गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना, आहे का नाही? उस नाव थोडाच असते। इकडे जहागिरी दाखवायची, इथं परमार्थात नाही। परमार्थात जहागिरी पाहतच नाही ना, तो सगळ्याचा जहागीरदार वर बसलाय, आपली काय जहागिरी पाहतो? माझ्यासारखं कोणाला कीर्तन सांगताच येत नाही, सोंबळ्या कुठला। ते अगोदर कोणीतरी सांगून गेले, व्यास उचिष्ट जगत रे, सगळं ज्ञान व्यासाच्या तोंडातले। मुकड्यावरच बाळाले बटबट करू नको, पाण्यातल्या बेंडकेवानी। इथं जहागिऱ्या चालत नाही। स्वामी रामांनी त्या पंडिताला सांगितलं, मी तुला एकच म्हणतोय, क्रोधी बाबाकडे जायचं। शरीराची वय माती, शरीराची वय माती। आपल्या याच्यातच 11 वाजते, ताण नाही घ्यायचा। आणि तुम्ही म्हणताल एकात कस काय, मी उभाटे आऊत आणले, पाळी किती झाली याचा विचार नाही करायचा। याही नाही प्रमाण चांगले दिलेत, दिले की नाही माणिक भाऊ? गोड प्रमाण दिले। हो, कोणाला काही पाठ असलं मी त्याला म्हणू नको म्हणत नाही, पण घेत नाही। हे घ्यासारखे प्रमाण म्हणले, अगदी गोड गोड गोड, म्हणजे बसल। बा कीर्तनकार बोलत असताना त्या पुष्टीला पोषक असं प्रमाण दिलं की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट। याचा अर्थ असा असतो, कीर्तनकार चांगलं सांगायला, खरं बोलायला, ही यांची पुष्टी असते। हे साक्षीदार आहेत। हो, किती शहाणा कीर्तनकार असेल तर पकवाद्या भजण्यात त्याला लागतच असतो गायक। हो, एकटच जर करायचं असेल तर व्याख्यान झालं, प्रवचन झालं, कथा झाली, कीर्तन एकट्याचा मेळ नाही, सगळ्यांचा मेळ आहे। हे तू काय सांगायला म्हणे आंघोळ करीत नाही, मी त्यानं कधी पाणी नेलेलं पाहिलंच नाही। स्वामीराम म्हणले, संडासला गेलेलं पाहिलं का? नाही, मग पाण्याचा काय संबंध सांगतो? समोरची व्यक्ती संडासला गेलेली तू पाहिलीच नाही ना, मग पाहिलीच नाही तर पाणी नेलं नाही असं कसं म्हणतो? मूर्खपणाचं टोके ना। नाही नाही, त्यांना बापाचं श्राद्ध घातलंच नाही, त्याचा बाप मेलेला तुला माहित आहे का? म्हणले ते माहित नाही, आणि जिताचे ना, आणि तरी मग तू श्राद्ध घातलं नाही। बसायची जागा रुमण्यानं हाणायला पाहिजे, महिनाभर उभ्यानंच खाल लावायचं, बसतात नाही आलं पाहिजे, इतकी हाणायला पाहिजे।
आणि हानतोय वरचा, ते नाही कोणाच्या बापाला भेद, ते बरोबर हानतोय, नीट करतो, नीट 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 करतो. ते काय चेष्टा करतो रे म्हणे पंडित तू, तुला एक सांगितलंय आपल्याला क्रोधी बाबाला भेटायचे, चाल. त्याच्या लक्षात आलं, भीती वाटत होती पण स्वामी रामांच्या पुढे चालतच नाही. चल स्वामी राम पुढे, हा माग, हेच रस्ता आहे, हेच पुढे चलणं नाही वा, पुढं तुम्हीच राहा. ते दगड हाणते. शिळेवर बसलेले होते क्रोधी महात्मा. क्रोध एक योग आहे बरं का, फक्त तो प्रसिद्ध झाला नाही. क्रोध एक योग सुद्धा आहे, पण तो प्रसिद्ध झाला नाही. मला अजून त्याचे पुढचे श्लोक वाचता आले नाही, नाही तर मी सांगितलं असतं तुम्हाला ते सुद्धा. कसं वेळ भेटेन ना, मधल्या लॉकडाऊनमध्ये भेटला वेळ, आता कुठं वेळ भेटायला भेटत ना. जे बैल पेरायला तेच पुन्हा दुपारून रासण्याला. 6 श्लोकाचा प्रभेद आला. क्रोध एक योग आहे, योग. हसणं जर एक योग असेल, रडणं जर एक योग असेल, वाकडं तिकडं तोंड करणं हे जर योग असेल, खालीवरी पाय करणं हे जर योग असेल, तो क्रोध योग का नसावा? आणि त्यानं काय कोणावर दाखिला का तो क्रोध? नाही, एकटाच क्रोधी. म्हणून क्रोधी बाबा सापडेल. मी पुन्हा जरी कधी योग आला तर तेही सांगेल तुम्हाला. 750 पानाचा ग्रंथ आहे. आताशी 9 पानं वाचलीत मी. मग ते क्रोधी बाबा शिळेवर बसलेले होते. पंडितांनी सांगितलं, स्वामी बाहेरच हो, बाहेरच बसलेले. त्याच्या मांडीपोशी दगड असतील. तू चाल, मी पुढे येईन तुझ्या. मला दगड लागल्याच्या नंतर तू पळून जाय. स्वामी राम 1949 ते 51 शंकराचार्य पद भूषवलेल्या व्यक्तीला बघितल्याबरोबर क्रोधी बाबा शिळेच्या खाली उतरले. पंडित म्हणला, मग कष्टा सुटला बाबा, तर ताण घेऊ नको. मै लंगोटी सुटत नाही, तू आकाष्टा कस काय सुटायला? आवाळलास तू तो चांगला, ताण घेऊ नको. क्रोधी बाबांनी लागलीच आवाज दिला, स्वामी राम आईये. पंडिताकडे पाहिलं, सांगितलं, या महात्म्याला मी आज पाहिले आणि या महात्म्यानं मला आज पाहिले, पण पाहिल्याबरोबर नाव घेतो. पंडित रडू लागला. सामान्य ताकद नसती योग्याची, शरीराची होय माती सांगतोय. तुमची आमची होईल काही नवल नाही. किती मोठ्या माणसाच्या शरीराची माती होती लक्षात घ्या. आई आहे स्वामी राम, आई आहे, आई आहे. बसायला गादी नाही, असा गालीच्या नाही, असं व्यासपीठ नाही, असं स्टेज नाही, अशी लाईट नाहीत, अशी सतरंजी नाही, तुमच्यासारखी माणसं भोवतात नाही. 3च पोतडे, 3च पोतडे, 3च. एक पोतडं स्वतःला बसायला, एक पोतडं शिळेव टाकलेलं, आणि दुसरं पोतडं ज्या पोत्यावर झोपायचं ते उरलेलं एक पोतं अंगावर पांघरायचं. दुसरं काहीच नाही जवळ. इतका क्रोधी बाबा. ते पोतड्याचा तुकडा आणला, स्वामी रामांना बसायला टाकला. बसले दोघ जण. ए पंडित आई इधर. लटलट कापू लागला. काय म्हणत होता रे तुम्हाला? पाणी नेत नाही म्हणतो, आंघोळ केली पाहिली नाही म्हणतो, भास्कर महाराज म्हणतो, घाणेरडा महाराज म्हणतो. पंडितांनी जाग्यावर धोतर वलं केलं. कशाने केलं असं कळालं? पाठीमाग केलेली निंदा प्रत्यक्ष साधू सांगते. मूर्ख आहे म्हणे तो, कशाला नाव ठेवतो लोकाला. त्या दिवशी पंडिताच्या लक्षात आलं, महात्मा अधिकारी इकडे 1 लोटाभर पाणी आण. खापराचं गाडगं होतं. आण हो गंगेमेशे लोटाभर पाणीला. आणलं पाणी. स्वामी रामांनी ते पाणी ग्रहण केलं. ते पाणी पिलं स्वामी रामांनी. क्रोधी बाबांनी पाणी पिलं. योग असा आला, हे पंडित तू पेतो का रे? त्याचं सर पाणी आटलं, काय पेतं पाणी ते? त्यांनी पाणी पिलं. नको म्हणले मला ते पाणी. थोड्या वेळाच्या नंतर योग असा आला, विढाला विढाला विढाला. त्या क्रोधी महात्म्याने सांगितलं, स्वामी राम आप भोजन करके जाइए.
तर स्वामी राम म्हणले थोड्या वेळानं सांगतो जेवायचं का नाही, आपण गुंफा बघून येऊ. गुंफा. स्वामी राम आणि क्रोधी बाबा आणि त्यांच्या सोबत असणारा हा पंडित ती गुंफा पाहत असताना त्या गुंफेमध्ये एखादा तांदूळ तरी सापडावा, एखादा ज्वारीचा बाजरीचा दाना तरी सापडावा. देवटे बुवा काहीच नाही. आणि स्वामी राम त्या पंडिताकडे बघून म्हणते, पंडित महात्मा जी कह रहे भोजन करके जा. पंडित याला शहाणा होता. हो म्हणान म्हणे. बाजूला गेल्यावर स्वामी राम राम होते. मोठी माणसं मोठी असतात. समोर आल्याच्या नंतर सांगितलं, स्वामी राम भोजन करके जाइए. जी महाराज जी जाएंगे करके. आणि त्या शिळेवर जाऊन क्रोधी बाबा बसले. ए पंडित इकडे. ते हिंदीत बोलत होते. मला एवढी हिंदी येत नाही. मी वाचिले हिंदीत, पण आपल्याला काय तितकं जमत नाही. आणि कशाला जिला पिठलं येत नाही तीन बासुंदीच्या कशाला नादी लागायचं. हो. मग आमचा एक मित्र म्हणला मला अमेरिकेत इंग्रजीत कीर्तन करायचं. मी म्हणलं तू मराठीत कोणी ऐकन. आणि अमेरिकेत इंग्रजीत तू ऐकायला लोक पागल आहेत का? तू ऐकायला येडपटेस का? तू इथंच सांग ना. नाद असतो काय काय. खाली पडलेला आंबा खाईन आणि वरी जाऊन आंबा काढायला गेला मोड तंगड. हे पंडित इकडे. त्या शिळावर बसले तो सुरा नव्हता. मांडी घालून सरपंच असा सुरा काढा, जसा खाटकाची इथं असतोय असा सुरा. हे पंडित हे सुरा घे. तू जिथून पाणी आणलंस तिथे एक प्रेत वाहत आलंय. प्रेत म्हणजे मड उतरेश्वर बुवा. ते मड वाहत आलंय आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण, आपल्या तिघायला खायचंय. पंडिताचं काय काय ओलं झाला असं देव जाणी बापा. आता शरीराची होय माती सांगतोय. शरीराची होय माती. जाय उजव्या मांडीचं मांस कापून आण. लट 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 लट. हा मी कसं कापू? हाणतोच म्हणे तुला. निंदा करू तू मै माघारी. आण मांस कापून. गेलं पंडित. एक बोंद्र दिलं. जे बसायला होतं का तेच बोंद्र का धुतलेलं होतं काय माहित. हे बोंद्र आथर आणि उजव्याच मांडीचं मांस कापून आण. गोठोडं भरून आणलं. हरीची पेटेवती चूल. ते म्हणला इथं काहीच नाही. लाकडं टाक चुलीत. ते दोन दगड घे आणि दगडावर दगड येणं हाणल्याबरोबर काय स्वामींनी म्हणलं असेल देवजानी क्रोधी बाबांनी. चूल पेटली. सगळं कळते. योगाचे अधिकारी लोक आहेत ना ते. विज्ञानवादी म्हणला मी मानित नाही. नको मानू सोंबळ्या. तुला कोण मान म्हणायले? तू तुझ्या बापाला मानित नसशील. आणि असे लोक नाहीत का जे बापाला मानित नाहीत, जे माईल मानित नाहीत, ते महाराजाला मानतेत. अपेक्षा तरी कशाला करायची? अहो देवाला न मानणारी माणसं आहेत. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना मला सुद्धा माणसं दोषी म्हणतात रे. आणि नाही ना मानलं. चार वाक आजही मानित नाहीत. ज्ञानोबारायला मानलं नाही त्या काळात. तुकोबारायला मानलं नाही त्या काळात. नाथांना मानलं नाही त्या काळात. तर तुम्हा आम्हाला 4-5 अभंग पाठ करणारे लोक मानतील. कशाने अपेक्षा करायची? डोकं तरी कशाला लावायचं? आणि इतकी अपेक्षा करणं मानकाड मोडून जाईल ना. जळून जाईल आपली बुद्धी. आपण विचारच कशाला करायचा त्या गोष्टीचा. लगेच जाळ पेटलं. टेकते गाडगवरी. उकळलं का पाणी? टाकते मांस मधात. मांस होतो माणसाचं. टेक त्या गाडग्यावर दुसरा दगड. दगड टेकला वरी. स्वामी रामांना सांगितलं स्वयंपाक तयार झालाय. पात्रा आथरा घासून घासून ठुलेले 5-6 दगड होते. चोपडे तेल. स्वामी रामांच्या पुढे एक दगड टेकला. ताटासारखा दगड. पंडिताच्या पुढे एक दगड टेकला. आणि या दोघांच्या पुढून बसले क्रोधी बाबा. त्याने एक दगड स्वतःला घेतला आणि चुलीवरचं ते मासाचं गाडगं उचलायला गेले. पंडित तौरक स्वामी रामांना म्हणतो शंकराचार्यांना महाराज चट मातीत गेलं.
आयुष्यभर परमार्थ केला, आता माणसाचं मांस खाचे. स्वामी राम म्हणले तू नुसता परमार्थ केला, मी शंकराचार्य आहे. मोह किती नदीला गेले याचा पाहिन तू आता. पण नाही खात याचा सुरा पाहिलाच का महाराजाचा केवढा आहे. हे फेकून हाणल्यावर आपलं मांस पुन्हा हे शिजून काही नाही. तो मुकाड्या बस मांस खाला. मांसाच्या शिजलेल्या गाडग्यावरचा दगड काढा, लाल चरत तापलेलं गाडगं इस्त्यावरचं हातात धरलं आणि भगवान केदारेश्वराचं मंदिर जिकडे त्या मंदिराकडे असं गाडगं केलं. सब देवों के बाबा शिवजी भोग लीजिए. जेवणाला भोग म्हणते ते साधू, भोग लीजिए. तीनदा असं कपाळाला गाडगं लावलं, पुढं केलं आणि एका हाताने मग भोग दिला. ते पंडित म्हणला स्वामी केदारनाथाला विनिवत दाखवायले. माणसाच्या मांसाचा नैवेद्य केदारनाथाला बी दाखवायले. स्वामी राम म्हणले गपचिक बस, जे जे होईल ते मुकाट्या पाय. आता घरी गेल्या उलट नका होईन, पण आता जे वाढेल ते काय. पुत्रेश्वर बुवा स्वामी रामांच्या पात्रावर गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातली खीर गाडग्यातून पडली. पंडिताच्या पात्रात गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातली खीर पडली. स्वतःच्या पात्रात गाडगं रिचिल्याबरोबर गावरान तुपातली खीर पडली. काय योग असला, काय साधू असेल तो, काय महात्मा असेल तो. त्या महात्म्याचं नाव होतं स्वामी क्रोधी बाबा. ही घटना पाहणारी लोक होती, घटना पाहणारी लोक होती. दृष्टांत संपला. नर मासाची खीर करण्याची ताकद ज्याच्या दृष्टीत आहे, ज्याच्या अभ्यासात आहे, ज्याच्या भक्तीत आहे, आज त्या क्रोधी महात्म्याच्या सुद्धा शरीराची माती झाली. म्हणून किशोर बुवा याच्यातला एका कणा इतका तरी आपल्याकडे अधिकार आहे का? माझ्याकडे नाही. म्हणजे मी तुमचं इचकायलो असं होऊ शकत नाही. आपल्याकडे कोणाकडेच तो अधिकार. मग एवढ्या टोकाला गेलेल्या महात्माच्या शरीराची माती आपली काय कथा आहे राजू? एक पुरावा सांगतो. नाही, कारण तुम्ही सकाळपासून थकलेली माणसं आहात. आपल्या वेळेत माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि संत शिरोमणी नामदेवराय एकदा यात्रेला गेले उत्तर भारतात. आणि त्या यात्रेतले बरेचसे प्रसंग आहेत. पण आपल्याला चरित्र वाचा वाटत नाही. एखाद्यानं वाचिलं तर त्याचं ऐका वाटत नाही. हा आपला दोष आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहित होत नाही. खरं तर माझं असं मत आहे, सगळ्यात जास्त संत चरित्राला प्राधान्य द्यावा. पुराणानं दिले, पंढरपुरातल्या मालकानं दिले, जे भक्त चरित्राते किती आवडते तेही प्राणाप्रवते. क्या बात आहे. सगळ्यात जास्त भगवंतानं सांगितलं तेही प्राणापरते, म्हणजे आवडती निवृत्ते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताचं चरित्र सांगणारा माणूस प्राणापेक्षा जास्त आवडतो. तर भक्त किती आवडत असेल. एक अभंग तुम्हाला म्हणायचा किशोरबा, तुम्हाला मी संधी देतो त्यावेळेला म्हणा. कोणाचा आहे असो तो, इथं संदर्भ त्याचा थोडासा लागतो म्हणून संधी देणार. आवाज गोड आहे तुमचा, रोज रोज भेटत नाहीत. गावरान तूप रोज खावाटन पैसे लागतील ना. तरी नव नव ऐकायचा. हाय जरा सागावच भूते ना दे. चांगलं चांगलं ऐकायचा. छान. एकच प्रसंग सांगतो मधला. एका यवन राज्यात पोचले. तो परिसर सगळा यवनांचा होता. यवन म्हणजे मुसलमान. तो प्रांत सगळा मुसलमानाचा. तिथला राजा सुद्धा मुस्लिम होता. आता प्रांत मुसलमानाचा म्हणल्यावर राजा देवबापा कसा होईल? आपल्याला कसं करतील? तिथे त्यांचाच राजा होता. मग ज्ञानोबाराय
आणि नामदेवराय चलत असताना ते का आपल्या आणि थोडेच चलत होते. तमाकू आहे का, चुना आहे का, दबड आहे का, बिडी आहे का, गांजा आहे का, असं म्हणत असतील का ते. भाकरीची सोय आहे का. अहो अहो रात्र रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी. हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी राम, हरी हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, हरी राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम, सीता राम राम राम, सीता राम, जय 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 राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरी गणेश बुवा बसायचं असतो ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. रामकृष्ण नामाचा घोक चालू होता. हे ऐकिलं कोणी माहिती आहे. तय प्रांतीचा यवन नृप, नृप म्हणजे राजा. आणि त्यानं रामकृष्ण नामाचा ध्वनी ऐकल्या बरोबर ते बाहेर आलं किशोर बुवा बाहेर आलं. प्रधानाला सांगितलं, प्रधानजी देखो भला कोण आहे. चांगल्याच्या सोबत माणसं चांगले असते आणि भंगिऱ्याच्या सोबतचे बी भंगिरे असते. हो, कधी कधी चांगल्याच्या सोबत भंगिऱ्याचा योग येतो. प्रदीप येतो कधी कधी भंगिऱ्याचा योग. आता हा ज्याला राम असू द्या कोण्याही जातीचा, या बा मुसलमान जर आजान देत असेल तर आपल्याला राग नाही आला पाहिजे. का नाही आला पाहिजे. ते त्याच्या धर्माची प्रार्थना गाले. आपण काऊन राग मानायचा. पुन्हा घेऊ नाही होईन ना गरम. थांब न जर वागा. विठाला 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 एखादा मीच मगाशी बोलून गेलो. मुसलमान जर आजान देत असेल तर आपल्या पोटात काऊन डबा उठायचा. काय घेणे. ते त्याच्या धर्माची आजान द्याले. आणि आपण भजन करत असताना त्याच्याही पोटात डबा नाही उठायला पाहिजे. काय घेणे त्याला. हिंदूचे माणसं त्यांची प्रार्थना करतात. माणसानं दुसऱ्याकडे लक्ष ठेवायचं नाही. या बा पतिव्रता स्त्रीचं लक्ष नाही. शेजारणीनं किती दागिने घातले जी पाहतच नाही तिला पतिव्रता म्हणतात. तिच्या अंगावर किती भारीची साडी आहे याचा विचारच करीत नाही तिला पतिव्रता म्हणतात. ती एकच विचार करते, मालक घरी आल्यावर स्वयंपाक गरम कवाची करू. मालकाच्या सेवेची तंद्रीजीच्या लक्षात आहे तिला पतिव्रता म्हणतात. आणि दुसऱ्याचं सारखं चित्तात असं गोळीत राहती तिला व्याभिचारी म्हणतात. तिथे एक दुसरा शब्द आहे. नको आता कशाला मी माझी जीभ खराब करू. मोठ्या लोकांचं वाक्य पण माझं वय कमी आहे त्याच्यामुळं आठपत घेतो. हो. कुटिली चीन भये आगा कुट निंदे चीनी सोये
कुटील भास परला हे कुटिलाची गा. हो, शहाण्याबाईनं कधीच डोक्यात घ्यायचं नाही. काय गरज आहे आपल्याला त्याच्यावर, काही संबंध नाही. तिने एकच चित्तात ठेवलं पाहिजे, बापाने स्वतःच गोत्र सोडून दुसऱ्या गोत्रात आपल्याला विलीन केले. ते विलीन केले पतीच्या गोत्रात. आपण पतीची सेवा कितपत होईल तिथं कुठेच आपली उणीव पडणार नाही. याच्या सारखं लक्ष जिचं असतंय तिला पतिव्रता म्हणतात. तिला पतिव्रता. याच्याही पलीकडे सांगू का तुम्हाला, मी मागे 1-2 कीर्तनात बोलून गेलेलो असतो. आपल्या मालकाची आव हेलना, माहेरात किती जरी श्रीमंती असू द्या, ही झोपड्यात राहू द्या, आणि तिच्या भावाला 5 मजली बंगला असू द्या, पण दिवाळीला गेल्यावर आपल्या झोपड्यात राहणाऱ्या मालकाची अवहेलना स्वतः करीत नाही आणि दुसऱ्यानं केलं तर ऐकत नाही. हिला पतिव्रता म्हणायचं. हिला पतिव्रता म्हणायचे. ठीक आहे, प्रारब्धानं तो वाईट असेल, पण तू तितक्याच जोडीची आहेस. तुझंही प्रारब्ध तितकं खालचं असेल. याच्याकरता तुला नालायकाची संगती झाली असेल. तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा दोष आहे, दुसऱ्याचं कधीच हिचकायचं नाही. काय गरज आहे आपल्याला. ठीक आहे, ज्ञानोबाराय नामदेवराय रामकृष्णारीचा ध्वनी करीत होते. ह्या यवनाला सण झालं नाही. प्रधानजीला सांगितले, प्रधान ला बुला के बलविलं म्हणले नाम ज्ञानोबाराय चलती तुय. भिंत चालवायची ताकद ते कशाला ऐकल कोणाचं. काय गरज आहे का ऐकायला, काय गरजच नाही महाराज. परत बुवा एवढा मोठा योगी कसा ऐकन कोणाचा. अहो वाघावर बसलेला आलेलो टांगणी, एवढा मोठा 1400 वर्षाचा योगी मातुड्यात लोटांगण घालतोय. ते यायचं ऐकतोय. महात्मा आहेत ते. याच्या पलीकडे सांगू का, ज्या योग्याच्या दारातला पिंपळ सोन्याचा आहे आणि त्या सोन्याच्या पिंपळाच्या सावलीला अख्खा भारत आहे. ती सावली म्हणजे ज्ञानाची आहे, ती सावली म्हणजे तत्वाची आहे, ती सावली म्हणजे विवेकाची आहे. आणि असा विवेकाचा सुवर्णाचा पिंपळ ज्या महात्म्याच्या दारात आहे, ते कोणानं बलिल्यावर जाते तोय. आमचे जाईनच. तो सकाळपासून जेवायला आमंत्रण मला चर्मल मामाचं, पण कीर्तन असल्यामुळं नको म्हणलं. सकाळी तिकडे कीर्तन होतं ना. हो, नाही आते बोल्या. प्रधान पळत गेलं म्हणलं, सरकार हो नाही आ रे. हे एकटंच आलं पळत. एका 1 11 आणि एका 2 12 उभं राहते. कहा क्या महाराष्ट्र के जी, महाराष्ट्र के. आप कौन, ज्ञानदेव. आप कौन, नामदेव. ठीक आहे. प्रधानाला सांगितलं, पटकन एक गाय धरून आण. उतरेश्वर बुवा गाय धरून आणली आणि ज्ञानोबारायच्या नामदेवरायच्या पुढं कसायनं त्या यवनान गाय कापली. खडेल दिशी तुकडे 2, शरीर एक कट, डोकं एक. शरीराची होय माती सांगते तुम्हाला. हे शरीर देवाला पण इथंच ठेवावं लागलं. येरती पामर हे नाही नेता आलं वर. एकट्याच व्यक्तीनं क्रांती केली. विमान पाठविले कलेच्या काळा माझी अद्भुत मानव देह घेऊन जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तू सकळांचा जीवन जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. स्वामी तुकया दातारा. तू सकलाचा जीवलग सोयरा. काय आरती केली निळोबरायनं. एकाच व्यक्तीने हे वरी नेलंय. 7 लोकांचं जातच नाही हरीची म्हणून फुकायचं काम नाही. बाकी सगळ्याचं खाली विलीन झालं. क्या नाम है आपका, नामदेव. गाईचं डोकं एक इकून शरीर एक इकून टाकलं. अब जिंदा कर दो बोले गौ माता. तुम्हारी हिंदू की माता है ना, जिंदा कर दो. ज्ञानोबाराय म्हणले, नामदेवा
मला जर म्हणलं असतं मुसलमान तर मी 1 सेकंदात जिद्दी केली असती, पण त्याची इच्छा तुमच्यावर आहे. तुम्हाला म्हणलं ना, तुम्हाला म्हणलं मुसलमान जिवंत करा, ठीक आहे. कधी करता? 3 दिन के बाद. ज्ञानोबाराय म्हणले, नामदेवराय इतक्या दिवस कशाला म्हणले तुम्ही? ह्या जंगाटलेल्या पैसे इतक्या दिवस कशाला बसायचं? तुम्ही तवाच म्हणायचं 2 मिनिटात उठितो. नाही, गेला म्हणले शब्द आता निघून. पहिल्या दिवशी आळवण केली, आला नाही मालक. दुसऱ्या दिवशी आळवण केली, देवाला एक विनंती केली, देवा येई गा तू, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या प्रमाण कोणाचंही असू द्या, अष्टादश संतांपैकी एका संतांचं प्रमाण आहे तुकोबारायचं. क्या बात आहे, हे बादशाह आहे प्रमाणाचं. पाठांतर खूप माणिक भाऊ त्रिशूर बुवाला, खूप पाठांतर. देवा मुस्लिम राजाने बेजार केले रे देवा, घाय उठवावं लागती. 2 दिवस 2 रात्रा गेल्या. 3ऱ्या दिवशी सकाळी मुसलमानांनी सुरा घासल्या जात होता. जाऊ देत नाही म्हणे तुम्हाला इथून महाराजची. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाचं स्तवन केलं. देवा यावं लागते. आता जसं पुराव म्हणला ना, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. तुमचा ढंग वेगळा असेल, आपण दुसऱ्याच कशालीच काहीच. यावं लागते देवा, यावं लागते. तुकोबारायसाठी अशी घोर प्रसंग झालते, त्यावेळेला विनवणी केली असेल नाही का तुकोबारायनं? यावं लागते. भगवान आले, एकट्या नामदेवरायला दिसले. ज्ञानोबाराय तिकडे होते. त्या प्रांतातला यवन राजा बाजूला बसलेला होता. देवाला पाहिल्याबरोबर नामदेवरायचे डोळे भरून आले. देवा मला कापलं असतं तरी दुःख नसतं वाटलं रे देवा,
पण या पवित्र देशामध्ये, विश्वामध्ये पवित्र असणारी धेनू, जिला गाय म्हणतात, सर्व देवाचं अधिष्ठान जिच्यात आहे तिला गाय म्हणतात. ही गाय कापली रे देवा, हे बघा वाटत नाही, बघा वाटत नाही. आणि मला उठवायला सांगितली तर मी इतका उशीर केला. विटेवरच्या मालकाने नामदेवरायाचे डोळे पुसले, नामदेवरायाला सांगितलं, नामदेवा तुम्ही का म्हणला 3 दिवसाला उठितो? तुम्ही त्याच्या तोंडातून गाय उठेव म्हणणं असं वाक्य पडणं आणि तुम्ही पटकन म्हणायला पाहिजे होतं देव उठवा. त्याचं वाक्य भरत बुवा संपत नाही तेवढ्या अवकाशात मी गाय उठिली असतील नामदेवा, पण तुमच्या शब्दाला तडा जाऊ नये म्हणून 3ऱ्या दिवशी आलो. काय वाकतो संता पुढे देव, काय नम्र आहे जगाचा बाप. दृष्टांत संपला. आज कापलेली गाय 3ऱ्या दिवशी काय परिस्थिती असेल तिची, पण त्या 3ऱ्या दिवशी नामदेवरायनं गाय उठवा. आज शरीर दाखवा नामदेवरायचं. दिसतंय का तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीला? निसर्गाचा नियम आहे, ते समाधी स्वरूप शरीर झालं. पायरीला समाधी दिली, हो समाधी शरीराची होय माती. या टोकाला गेलेल्या लोकांची ती अवस्था. विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वैकुंठवासी धोंडीरामजी आसरोबा मुंढे हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या आठवणीचा सोहळा त्यांचे सुपुत्र नवनाथजी, रामेश्वरजी आणि हरीशजी हे 3 सुपुत्र, 2 रत्नांना ज्यांनी जन्म घातला, या विश्वातले, या परिसरातले एक छोटेसे घटक म्हणून ते वावरतात. आणि ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला, काय लहानपणी संगोपन केलं असेल, काय आशीर्वादाची गंगा आपल्याकरता ठेवून गेले असतील, त्या गंगेच्या पात्रामध्ये वावरत असताना गोड आशीर्वादाच्या लहरी हरीशजी तुम्हाला तुमच्या वडिलांनी ठेवून गेले. आणि त्या लहरीच्या बळावर तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं. हे तुमच्या वाडवडिलांची कृपा आहे. आणि त्या कृपेतून कसं उत्तीर्ण व्हावा याकरता हा 3 कार्यक्रमाचा, 3 कीर्तनाची संध्या तुमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाकरता तुम्ही हरिजी समर्पित केली. तुम्हाला धन्यवाद. निधियाम निधी भदे गवतति भयजनि जायनि जाश्वती निलयति कुमुदिनी प्रिय भयजनि जायो जाश्वनि लाभय सकल सुधाभय व्याप्ति जनायति कालन्ति यक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालाय दिक्पालायति चारुतिहासं परमहंसाना सकल जने यज्जायते निकण्ठन सुदल मुग्ध भया भय जायन्ते वैश्यान्नर भव सकल सुधा सुधा कान्ता भय जायन्ते रक्तं चन्दन समर्पयामि रक्त पुष्प भय जायन्ते तिला जवादिति समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो. कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः गोलोकाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः धोनीराम शर्मन्यो धोनीराम शर्मन्यो धोनीराम शर्मन्यो कुलाकुलभव सव्यजना अप्सव्या वय सव्यसुदे छन्दकाला परोक्षभयो देशायां भारत देशे राष्ट्रेषु यं महाराष्ट्रेषु हिन्दुतटा भय जायन्ति मुक्तं पितरं तृप्तपना आप्तेष्टि भय त्रिपिण्डी काल सर्प भय शान्तिरो मुक्तकत्व भय पितरो यनयं तीलाञ्जुलि भय जायन्ते तीलाञ्जुलि भय जायन्ते तीलाञ्जुलि भय जायन्ते नमः.